गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमे येत नाहीत असं म्हटलं जातंय. ते स्टार कास्ट, हिरो, चांगले सेलिब्रिटी गेलेत नेमके कुठे? आणि जे आहेत ते उगाचच काहीतरी व्हीएफएक्स वगैरे दाखवून सिनेमे करताना दिसतायत. मग बॉलिवूड खरंच संपत चाललंय का? असं सगळं वाटत असताना सितारे जमीन पर हा सिनेमा आमिर खान घेऊन येतोय आणि आमिर खान 1-2 दिवसानंतर नाही तर तब्बल 920 दिवसांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवरती कमबॅक करताना दिसतोय आणि तेही एक अनोखी, वेगळी आणि सगळ्यांना काळजाला टच करेल अशा पद्धतीचे एक सिनेमा घेऊन अर्थात सितारे जमीन पर हा सिनेमा घेऊन हा सिनेमा जेव्हा ट्रेलर रिलीज झाला, तो रिलीज झाल्यानंतर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. तर ट्रोलर्स लोकांचं कामच असतं. चांगल्या गोष्टीला कायम ट्रोलच केलं पाहिजे आणि अनेक ट्रोलर्स लोकांनी तो याचा रिमेक आहे, याची कॉपी आहे, असं तसं बरंच काही चालू केलेलं आहे. तर या सगळ्या संदर्भात समजून घेऊयात आपण की नेमकं सिनेमा काय आहे. तर सितारे जमीन पर हा चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य जाऊन पाहू शकता. तो ट्रेलरच सांगून जातोय की आपल्या समाजात असे अनेक घटक आहेत की जे दुर्लक्षित असतात, त्यांचं सुद्धा आयुष्य असतं. म्हणजे तारे जमीन परचा पहिला चित्रपट जर तुम्ही पहिला भाग पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तारे जमीन पर मध्ये एका छोट्याशा मुलाला जेव्हा कुटुंबाला नाकारलेलं असतं, त्याच्या चुकांकडं सातत्याला अधोरेखित करून त्याचं आयुष्य काय म्हणतात खुजं करून टाकण्याचं काम इथला समाज करत असतो. शिक्षक त्याला अगदी वायफळ आहे, वाह्यात आहे अशा पद्धतीची भूमिका देत असतात. त्यावेळेला एखादा चांगला शिक्षक त्या मुलाचं आयुष्य घडवू शकतो हे आपण तारे जमीन पर मध्ये बघितलं होतं. अगदी त्याच पद्धतीनं या चित्रपटामध्ये दिव्यांग मुलं दाखवलेली आहेत. त्यांचं स्पोर्ट्सची स्पर्धा दाखवलेली आहे आणि या खेळामध्ये त्यांना उतरायचं असतं आणि मग या सगळ्या दिव्यांग असणाऱ्या, थोड्याशा गतिमंद असणाऱ्या मुलांकडून ते काम करून घेणं आणि ते स्पोर्ट्स चॅम्पियनसाठी एका शिक्षकाला किती झगडावं लागू शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हे दाखवताना एक ट्विस्ट सुद्धा दाखवलाय की या मुलांकडून करून घेण्याची शिक्षा ही आमिर खानला दिलेली असती असं दाखवलंय. त्या ट्रेलर मधून लक्षात येतंय. मात्र त्या मुलांना घडवता घडवता ॲरोगंट असणारा, रागीट असणारा शिक्षक सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये बदलताना दिसणार आहे. त्या मुलांच्या दुनियेमध्ये जाऊन काय असतं ते जग, काय असतं ते वेगळेपण हे जाणून घेताना दिसणार आहे. आणि या चित्रपटामध्ये तुमच्या माझ्या सगळ्यांचीच फेवरेट असणारी जेनिलिया सुद्धा दिसणार आहे. तिचा नेमका रोल कसा असणार आहे, काय असणार आहे ते सगळं ट्रेलरमध्ये हिडन ठेवण्यात आलेलं आहे. जी कन्सेप्ट दाखवली आहे ती सुद्धा अगदी शॉर्टली दाखवलेली आहे. मात्र असं म्हटलं जातं किंवा आमिर खाननी स्वतः सांगितलेलं होतं की हा चित्रपट रिमेक आहे का? किंवा अनेक जण म्हणतात की या इंग्लिश चित्रपटाचं असं केलंय, कॉपी केलंय, हे केलंय, ते केलंय. तर स्वतः आमिर खाननं सांगितलेलं आहे की हो, हा चित्रपट स्पॅनिश मूव्ही आहे. त्या स्पॅनिश मूव्हीचा रिमेकच करून घेण्यात आलेला आहे. तर चॅम्पियन्स नावाची स्पॅनिश मूव्ही आहे. त्याचा हा हिंदीमधला आता रिमेक असणार आहे. आता तो चित्रपट हिंदी आणि इतर काही भाषांमध्ये सुद्धा कदाचित दिसेल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. मात्र इथं हिंदी बरोबरच काहीतरी ॲडिशन त्या चॅम्पियन्समध्ये झालेलं या चित्रपटामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कॅरेक्टर्स घेतलेले आहेत, जे गतिमंद मुलं म्हणा किंवा जे काही दिव्यांग मुलं म्हणा, ते अगदी सगळीच्या सगळे कलाकार हे नवीन आहेत. आणि विशेष म्हणजे अशा सगळ्या नवीन कलाकारांसोबत आमिर खान दिसणार आहे. त्यामुळे आमिर खानचे आजपर्यंतचे अनेक चित्रपट तुम्ही बघितले असतील, खरंच सुपरहिट होते. समाजात काहीतरी विचार करायला लावणारे होते, मतभेद दूर करणारे होते. अगदी त्याच पद्धतीनं हा सुद्धा समाजातला एक वेगळा घटक कशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे हे दाखवणारा चित्रपट असेल. त्यामुळे कोणी किती टीका केली, ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मनाचा एक हळवा कोपरा प्रत्येकाचा असेल की त्या लहानग्या मुलांना पाहिल्यानंतर, त्यांचे ते एक्सप्रेशन्स पाहिल्यानंतर, ट्रेलर नंतरच कधी एकदा चित्रपट येतोय आणि कधी एकदा सिनेमागृहात आम्ही जातोय आणि तो चित्रपट बघतोय अशी भूमिका अनेकांची झालेली असणार आहे. नक्कीच मला खात्री आहे 100-200 कोटी, 500 कोटी असे टार्गेट्स गाठणं हे आमिर खानचं बॉलिवूडमध्ये आजपर्यंतचं विजन आहे किंवा त्याचं तशा पद्धतीचं काम आहे. हा सुद्धा चित्रपट त्या उंचीवरती जाईल यात काही शंका नाही. 20 जूनला हा चित्रपट सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच मला वाटतं एका चांगल्या कन्सेप्टवरती बॉलिवूडमध्ये चित्रपट बनलेला आहे आणि असे बनले पाहिजेत असं वाटतं. त्यामुळे नक्कीच चित्रपट बघा. ट्रेलर बघितला असेल तर तुम्हाला काय वाटतं या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल? खरंच काहीतरी नवीन घेऊन येणारा चित्रपट आहे का? कसा आहे? कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.